और रिपब्लिक डे की शुभकामनाएं दे रहे सभी को। गुरखा कंपनी की गाड़ियां हैं और लुक तो इनका काफ़ी शानदार है। पाठोपाठ पोलीस स्टेशनचा। हेलो दोस्तों, तो आज हम शुरू करते हैं हमारा नया ब्लॉग और आज है 26 जनवरी। तो सबसे पहले आप सभी को हैप्पी रिपब्लिक डे और प्रजासत्ताक दिन की सबको बहुत बहुत शुभकामनाएं। और अभी मैं मौजूद हूँ जलगांव के एसपी ऑफिस में और आप मेरे पीछे देख सकते हैं कितना बड़ा झंडा लहराया हुआ है और यहाँ पे कुछ प्रोग्राम भी चल रहा है। और आज पूरे देश में ही अलग अलग सांस्कृतिक कार्यक्रम होते हैं, तो वैसे जलगांव में हो रहे हैं, तो मैं आपको जलगांव का भी दिखाता हूँ आज। ये देखिए दोस्तों, अभी यहाँ पे जलगांव के जो एसपी है वो भाषण कर रहे हैं और रिपब्लिक डे की शुभकामनाएं दे रहे सभी को। आप लोग देख सकते हैं। तो दोस्तों, अभी मैं हूँ जलगांव के एसपी ऑफिस में, आप लोग देख सकते हैं यहाँ पे भी फ्लैग सेरेमनी की तैयारी चल रही है और यहाँ पे परेड भी होंगी अभी, तो वो भी हम कैप्चर करेंगे हमारे ब्लॉग में। तो आप इस ब्लॉग को पूरा देखिए। ये देखिए, ये है जलगांव का पुलिस ग्राउंड। आज इसी ग्राउंड के ऊपर फ्लैग सेरेमनी और परेड्स होंगी। आप लोग देख सकते हैं ये कितना बड़ा ग्राउंड है। और अभी यहाँ एक जीप भी सजा कर रखी है, ये जीप भी परेड में शामिल होंगी। और अभी मैं आपको दिखाता हूँ ये कुछ नए गाड़ियाँ जो कि जलगांव पुलिस डिपार्टमेंट में शामिल होने वाली हैं। तो तब तक आप लोग देखिए, ये यहाँ पर अभी फ्लैग सेरेमनी की तैयारी शुरू हो रही है। ये देखिए दोस्तों, मेरे पीछे सारी गाड़ियों को सजाया हुआ है, आप लोग देख सकते हैं। और कुछ नए गाड़ी भी ऐड हुए हैं रेड कलर में, वो भी आप देख सकते हैं। अभी मैं आपको दिखाता हूँ। ये देखिए, ये है नई गाड़ियाँ जो कि फायर डिपार्टमेंट में शामिल होने वाली है। अभी इनको यहाँ पे सजाया जा रहा है। मैं आपको थोड़ा पास से इनका लुक दिखाता हूँ। ये देखिए, और आप देख सकते हैं ये गुरखा कंपनी की गाड़ियाँ हैं और लुक तो इनका काफ़ी शानदार है। अभी हम देखते हैं ये जो गाड़ियाँ रेडी हो गई है उनको ग्राउंड पर लेके जा रहे हैं और ये गाड़ियाँ भी परेड के अंदर शामिल होंगी, तो वो भी हम देखेंगे बहुत जल्द। अभी परेड भी शुरू होंगी फ्लैग सेरेमनी के बाद। तो चलिए अभी हम चलते हैं थोड़ा आगे। नामदार गुलाबरावजी पाटील यांचं आगमन मंचावरती झालेलं आहे। सगळेजण उभे राहूया ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि राज्यगीतासाठी। बाबत रिपोर्टिंग करण्यासाठी येत आहेत। सहाय्यक पोलीस अधीक्षक फैजपूरच्या अन्नपूर्णा सिंग, सेकंड परेड कमांडर केदार बारबोले या पाठोपाठ पोलीस मुख्यालय पुरुष दंगा नियंत्रण पथक जळगाव, प्लाटून कमांडर आहेत विनोद गाभणे फैजपूर, सुपर नंबरी आहेत रामेश्वर सोळंके, पोलीस मुख्यालय अशोक काळे पोलीस उपनिरीक्षक हे आहेत प्लाटून कमांडर आणि सुपर नंबरी आहेत मंगल पवार। पाठोपाठ पोलीस स्टेशनचा पुरुष विभाग येतो आहे। गणेश सस्ते हे आहेत प्लाटून कमांडर, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी एक एक प्लाटून आपल्या समोरून जाते आहे। पाठोपाठ आहेत पोलीस मुख्यालय महिला विभाग,
आहेत योगिता नारखेडे आणि उपनम्री भारती काळे. सलाम करूया या तिरंग्याला, ही आपली शान आहे. मान आपली नेहमी उंच ठेवा जोवर प्राण आहे. जय हिंद. मंचाच्या समोरून आता जात आहेत होमगार्ड पुरुष विभाग. प्लॅटून कमांडर आहेत वरिष्ठ पैदल नायक रवींद्र ठाकूर. सुपरनम्री पैदल नायक विलास चव्हाण. या पाठोपाठ येतोय शहर वाहतूक शाखेचा जळगाव जिल्ह्याचा हा संघ. प्लाटून कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार. आजपासून या ठिकाणी अत्यंत उत्साहपूर्ण असं वातावरण, शिस्तबद्ध असं संचलन. मंचाच्या समोर येत आहेत होमगार्ड महिला समूह. वरिष्ठ पैठण नायक भारती पटुंजर या आहेत प्लाटून कमांडर, तर सुपर नंबरी आहेत पैठण नायक मनीषा वाणी. यानंतर पाठोपाठ आता होमगार्ड महिला विभाग या सगळ्या महिला आपल्या समोरून जात आहेत. शिस्तबद्ध असं हे संचलन अनेक दिवसांची प्रॅक्टिस यासाठी लागते. मंचाच्या समोर आहे वन विभाग जळगाव जिल्ह्याचा आत्ता दस्ता. राऊंड ऑफिसर विपुल पाटील हे आहेत प्लाटून कमांडर. सलामी देत मंचाच्या समोरून अतिशय शिस्तबद्ध असं हे संचलन. काही शालेय विद्यार्थी सुद्धा यावर्षी सहभागी झालेले आहेत. मंचाच्या समोर येत आहेत RR विद्यालयाचे NCCचे विद्यार्थी विद्यार्थिनी. रुद्र सूर्यवंशी हे आहेत प्लाटून कमांडर आणि अमोल कुवर हे आहेत सुपर नंबरी. या दोघांच्या पाठीमागे GPSI प्रकाश पाटील हे आहेत प्लाटून कमांडर. त्यानंतर निर्भया पथक महिला सुरक्षा यांचं वाहन आहे गीता परदेशी आहेत प्लाटून कमांडर. पूजा धारवाडे या आहेत समवेत. त्यानंतर नाशिक पोलीस पथक हे जात आहे मंचाच्या समोरून. शोधक नाशिक पोलीस पथक जळगाव. पाठोपाठ सायबर गुन्हे जनजागृती पोलीस व्हॅन सुद्धा आलेली आहे. अग्निशमन दलाची गाडी आता आपल्या समोरून जात आहे. प्लाटून कमांडर आहेत दुचाकी वाहनांची खरेदी करण्यात आली आणि त्याचा लोकार्पण सोहळा माननीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे. आपल्या समोरून जात आहेत. आपल्या सुरक्षिततेसाठी, आपल्या जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी निश्चितच या वाहनांचा उपयोग केला जाणार आहे आणि आपण अधिक सुरक्षित होणार आहोत. श्रेष्ठ वाहनांचं या ठिकाणी लोकार्पण होतं आहे.
आणि या ठिकाणी स्कूल बस ताबा मिळवलेला आहे. मुलांची किंमती त्यांचं ओळख ओढवलेलं संकटाचा सामना करण्याचं होणार आहे. विद्यार्थ्यांची हायजॅक केलेली बस जळगावच्या दिशेने सुखात वेगाने निघून गेली. बसमधून विद्यार्थ्यांचा मोठमोठ्याने रडण्याचा आवाज येत होता. ओव्हर कंट्रोल कॉलेज सिंहारा रिप्लाई. योग्य सर्विस करणार आहे. हा बनावटी अपघात करतो हायजॅक झालेल्या बससाठी त्यांनी त्यांनी काळा घेतलेला आहे. अतिशय त्यांची दिशाभूल करून त्यांच्यावर आता कुठल्या पद्धतीने कारवाई होते ते बघूया आपण. आणि केवायसीच्या जवानांनी ठरल्याप्रमाणे कारावाजी सर्व प्रवृत्तीच्या जवानांचा घोषणा मानवायचा आपल्याला. विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून हे सगळं दल कार्य करत आहे. हे प्रात्यक्षिक आपल्या सगळ्यांच्या समोर मुद्दाम सादरीकरण या ठिकाणी पोलीस विभागाच्या वतीनं QRT प्रात्यक्षिक. अशी एखादी घटना घडल्यास आम्ही काय करतो, आम्ही सदैव दक्ष असतो हे दर्शवणार आहे प्रात्यक्षिक पोलीस विभागाच्या वतीनं QRT प्रात्यक्षिक. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय महेश्वर रेड्डी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये हे सगळं प्रात्यक्षिक तयार करण्यात आलेलं आहे. आम्ही असं कार्य नेहमीच करत असतो, वेळ आली आम्ही सज्ज असतो. तर तुमच्या समोर हे सगळं प्रात्यक्षिक जळगावकरांनो खास आजच्या या दिवशी भारतीय प्रजासत्ताक दिन मुख्य सोहळा या ठिकाणी पोलीस कवायत मैदानावरती आपण साजरा करतो आहोत. समवेत पोलीस विभागाचे सगळे कर्मचारी या ठिकाणी सादरीकरण उत्कृष्ट टाळ्यांचा गजर मात्र अत्यंत कमी होतोय. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने कृतज्ञता व्यक्त करूया, टाळ्यांचा गजर करूया अपने देशासाठी म्हणून. तो दोस्तों आज का जो प्रोग्राम था रिपब्लिक डे का वो ख़त्म हुआ है और अभी हम बाहर जाते हैं और देखते हैं जलगांव में और कुछ कहाँ पे प्रोग्राम है तो चलिए बाहर जाके हम देखते हैं.